नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी। मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे। तर आजचा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे। सेन्सिटिव्ह ह्यासाठी कारण आजचा विषय हा मुलांविषयी आहे आणि मुलं म्हटली की कोणतेही आई वडील खूप सेन्सिटिव्ह असतातच आणि खूप काळजी करू लागतात। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला माझंच एक्झाम्पल सांगेन। माझा मुलगा जेव्हा अगदी लहान होता, म्हणजे अगदी 4 महिन्यांचा होता, तेव्हा त्याला एकदा खूप ताप आला। तो खूप म्हणजे अगदी कडकडून ताप आला आणि त्या कंडिशनमध्ये तो माझ्या मांडीवरचं उतरायलाही तयार नव्हता आणि त्याला ताप पण आहे आणि अगदी त्याची छाती भरलेली होती, त्याला अगदी घरघरत होतं आणि रडतही होता। जेव्हा एखादा पालक अशी कंडिशन आपल्या मुलांची पाहतो तेव्हा काय करतो, तर तो एकतर घाबरून जातो आणि त्वरित डॉक्टरकडे पळतो। तर तसंच माझ्या मिस्टरांबद्दल सुद्धा झालं, कारण एकतर मूल एकदम लहान आणि त्यात फर्स्ट चाइल्ड, त्यामुळे ती जी फर्स्ट चाइल्डबद्दलची काळजी असते ती जास्त असते, कारण एकतर आपल्याला अनुभव नसतो मुलांचा, त्यामुळे आपण खूप घाबरतो काहीही झालं तरी। पण जेव्हा त्याचा ताप हळूहळू कमी होऊ लागला, त्याची जी घरघर होती, त्याची छाती भरलेली होती, ते सगळं काही कमी होऊ लागलं आणि तो 2 दिवसात जेव्हा बरा झाला, तेव्हापासून मिस्टरांना होमिओपॅथीवर अगदी विश्वास बसला। आणि तर असाच हा विश्वास तुम्ही देखील होमिओपॅथीवर ठेवायला हवा, कारण जर तुम्ही होमिओपॅथीची औषधं लहानपणापासून आपल्या बाळाला देत असाल तर त्याची प्रतिकारशक्तीही वाढते आणि वारंवार कोणताही आजार देखील त्याला होत नाही। प्रत्येक पालकाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही जवळचा एखादा होमिओपॅथिक डॉक्टर शोधा जो चांगला असेल आणि कधीही तुमच्या बाळाला किंवा लहान मुलांना कोणताही आजार झाला की सगळ्यात पहिली आपण त्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे त्याला घेऊन जा। आपल्याला बऱ्याच वेळा काही गैरसमज असतात। होमिओपॅथी हे फक्त क्रॉनिक कंडिशनमध्ये दिलं जातं असं आपल्याला वाटतं, म्हणजे अचानक एखादा आजार आला तर होमिओपॅथिक ह्याच्यामध्ये काम करत नाही, तेव्हा फक्त ॲलोपॅथिक मेडिसिन्सच द्यावी लागतात। असं हा जो गैरसमज आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे, कारण होमिओपॅथीची औषधं कोणत्याही कंडिशन्समध्ये काम करतात आणि 2 गोष्टी महत्त्वाच्या, एक तर डॉक्टरनं योग्य औषध देणं महत्त्वाचं आणि पेशंटकडून विश्वास महत्त्वाचा। साधं औषध आपण जेव्हा विश्वासानं घेतो तेव्हा त्याचा गुण फार लवकर येतो। आता आपण वळूया आजच्या विषयाकडे। आजचा विषय थोडाफार ऑलरेडी आलेला होता, तो म्हणजे छाती भरणे, सर्दी होणे किंवा अगदी श्वास घ्यायला न होणे। आणि बऱ्याच मुलांमध्ये अशी कंडिशन खूप वेळा होते, म्हणजे त्यांना सर्दी होते आणि लगेच ती सर्दी छातीमध्ये जाते आणि त्यावेळेला त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, कधी कधी मळमळणे किंवा उलटी येणे असंही होतं। आणि अशा कंडिशनमध्ये होमिओपॅथीची 2 बेस्ट औषधं मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात प्रथम इपिकॅक। ते इपिकॅक 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये दिले जातं। तर इपिकॅक अशा पेशंट्सना दिलं जातं ज्यांच्यामध्ये छाती खूप भरलेली असते, अगदी घरघर असा आवाज देखील येतो आणि छातीत अगदी आवळल्यासारखं वाटतं, म्हणजे त्यांना खोकला वगैरे येतो तर आवळल्यासारखं का वाटतं, कारण छाती भरलेली आहे पण कफ बाहेर पडत नाही, त्यामुळे कधी कधी लहान मूल अगदी काळं निळं सुद्धा पडतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण ह्या औषधाचं हे आहे की सर्दीसोबत अशा पेशंट्समध्ये मळमळणे आणि उलटी देखील दिसून येते। आता दुसरं औषध आपण पाहायचं आहे ते म्हणजे अँटिमटाट। इपिकॅक आणि अँटिमटाट मधला मी महत्त्वाचा तुम्हाला फरक सांगेन। तर इपिकॅक मध्ये मी काय म्हणाले की कफ बाहेर येत नाही, अँटिमटाट मध्ये कफ बाहेर तर येतो पण अगदी थोड्या प्रमाणात। ह्या केसेसमध्ये सुद्धा उलटी किंवा मळमळणं असतं आणि एक महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे त्यांना थंड पाण्याची तहान असते आणि पण पाणी पिताना किंवा कोणतेही पेय पिताना त्यांना त्रास होतो गिळताना। तर आता आपण पाहूया या औषधांचे डोसेस। 3 गोळ्या आपल्याला दिवसातून 3 वेळा घ्यायच्या आहेत। जर आपण औषध फॉर्म म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये जर घेऊन आलेला असेल तर 1 किंवा 2 थेंब थोड्याशा पाण्यातून आपण घेऊ शकतो, तर तेही आपल्याला 3 वेळा घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही होमिओपॅथिक औषध हे उपाशीपोटी घ्यायला हवं, म्हणजे कमीत कमी 30 मिनिटं जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 अजून महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। जेव्हा केव्हा आपण होमिओपॅथीची औषधं सुरू करतो तेव्हा आपल्याला कॉफी टाळायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅम्फर टाळायला हवं। तर कॅम्फर म्हणजे काय, तर कापूर। तर कापूर आपल्याला माहित असेल की जे बाम असतात किंवा विक्स वेपरअप सारखं जे आपण जेव्हा इन्हेलर्स असतात ह्या गोष्टींमध्ये कॅम्फर वापरलं जातं। तर ह्या 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने टाळायला हवं। तर का, तर
ह्या गोष्टींमुळे होमिओपॅथीच्या औषधांचा इफेक्ट कमी होण्याची शक्यता असते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समधून सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे जे व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.